ये प्लेट्स भी थी ना एक बोरी में। पहले इसका ठीक है, मजा आया आपको? बिल्कुल। डीजेच्या आयोजना नियोजनामध्ये सध्या नियोजन कशा पद्धतीने केले? जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अमृत महोत्सव 375 दिन 16 मोठ्या प्रमाणात भव्य आणि दिव्य चालू आहे। उभ्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर चालू आहे। भारतभर नव्हे तर ग्रीस, अमेरिका, जर्मन या ठिकाणी सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कार्यक्रम चालू आहे। निश्चितच या ठिकाणी ज्या आयोजनामध्ये साधारणतः किती लोक येत असतात आणि या नियोजनामध्ये साधारणतः किती दिवस आधी तयारी करावी लागते? नवे हा दिन 16 वर्षभर चालू आहे। नवे म्हणजे देवगाव दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पारायण हा 16 मोठ्या प्रमाणात सगळं चालू आहे। निश्चितच लाख लाख लोकांचे सप्ते प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक गावाला नव्हे तर घराघराला या समस्या व्यक्ती व्यक्तीला याच्यामध्ये सामावून घेतलं जाते। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ अशा या पावन पुण्यभूमीमध्ये आज जगद्गुरु तुकोबारायांचा सप्ताह चालू आहे भंडार रोडमध्ये। या सप्त्यामध्ये जे नियोजन चालू आहे हे अप्रतिम झालं आणि त्याच्या शेजारी वाटेली इंद्रायणी आहे। इंद्रायणीच्या बाबतीत आपणास काय वाटतं? इंद्रायणीच्या बाबतीत उभ्या महाराष्ट्रामध्ये सर्व भावी भक्तांना भाविकांना वाटते की ती इंद्रायणी स्वच्छ व्हावी, पवित्र व्हावी आणि त्यासाठी देवस्थान किंवा सगळ्या कमिटी असतील तर सगळ्या जे पत्रकार असतील त्यांनी सगळ्यांना शासनाला निवेदन देऊन स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करतात। त्या ठिकाणी शासनाने जवळपास 1100 कोटीचा प्रकल्प जाहीर केला। डीपीआर प्लॅन पास झालाय, मात्र त्या ठिकाणी जैविक विविधता नष्ट न करता विकास व्हावा का आहे तसा विकास व्हावा का कन्स्ट्रक्शन पद्धतीने व्हावा? सगळ्यात मध्ये पाणी स्वच्छ व्हावं, इंद्रायणी स्वच्छ व्हावी, कारण त्यामध्ये तीर्थ म्हणून घेतलं जातं आणि तीर्थ घेत असताना म्हणून ती इंद्रायणी परी स्वच्छ व्हावी आणि मग नंतर तुमचं काय डेव्हलपमेंटची कामं असतील तर त्याच्यानंतर म्हणजे निश्चित म्हणजे मनुष्य जन्मामध्ये वरतून देखावायला काय महत्व नाही, अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे। तशी इंद्रायणीमध्ये इंद्रायणीच्या कडेचा भाग स्वच्छ पाहिजे, त्याला बांधकामाची गरज नाही। तर मुळात ते पाणी स्वच्छ आहे तर ते भाविक भक्त तीर्थ म्हणून सेवन करतात। निश्चितच म्हणजे तिला ड्युटी न करता तिची जैविक विविधता नष्ट करता विकास करता यावा हीच एक आशा तुकोबारायांची प्रार्थना। रामकृष्ण। चला तर आपण काय नवीन आहे काय नाही या ठिकाणी आलो, फार काही वेगळं बघण्याची आपली दृष्टी असते आणि इथे काय आहे नवीन काय आहे ते पाहूया। संत तुकाराम महाराज यांची जगातील सर्वात मोठा पगडीचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। 11 मार्च 2025 रोजी कालच या ठिकाणी संपन्न झाला आणि ती पगडी आपण आपल्या दृष्टीने पाहू शकता की किती सुंदर आहे आणि किती रेखीव आणि चांगल्या पद्धतीने याचं कार्य केलेलं आहे। या ठिकाणी मृदुंग आहे, वीणा आहे आणि पगडी भव्य दिव्य आणि त्यालाही गंध सुंदर लावलेला दिसतोय। निश्चितच ही कल्पना आपणास सुचली कशी मावली? रामकृष्ण वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया इंजिनियर फाउंडेशन यांच्या वतीने पवन कुमार सोलंकी व्यक्ती भेटली त्यावेळेस आपल्या भव्य आणि दिव्य कार्यक्रम करता येईल, काय देता येईल तर त्यांच्या संकल्पनेत म्हणजे सगळं नसून दिलीप सोनेकरांच्या मार्फत त्या पगडीचा आम्हाला अनावरण झाला। निश्चितच या पगडीला साधारणतः जे आहे किती कापड लागलं? 500 मीटरचं कापड लागलं। दुसरी गोष्ट घेर आहे आणि तो घेर आहे 30 फूटचा आहे, उंची 5 फुटाची उंची आहे आणि 30चा घेर आहे। तर ह्याला बनवायला किती दिवस लागले सांगता येत नाही, त्याला खूप दिवस लागले ना। निश्चितच आज या ठिकाणी जे आपण पाहताय अतिशय उत्कृष्ट विश्वस्तांनी या ठिकाणी कालच लोकार्पण सोहळा केला आणि अशा विशेष अनुभूती भाविक भक्त
आणि वारकरी भाविक भक्तांना मिळते हाच आनंदाचा अनमोल क्षण आहे. धन्यवाद.